साताऱ्यात एकाला 2.25 कोटींचा चुना, सोने लिलाव गुंतवणूक पडली महागात। सोने लिलावाच्या खरेदी विक्रीसाठी गुंतवणूक करण्यास सांगून 2,27,95,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। दरम्यान संशयित तिघे हे पुणे व सांगली जिल्ह्यातील आहेत। गिरीश पाटील, सचिन जाधव, दोघे राहणार आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली व मयूर मारुती फडके, राहणार जुना वारजे, कर्वे नगर, पुणे या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। ही घटना एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत राधिका रोड, सातारा येथे घडली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार व संशयित तिघेजण हे कामानिमित्त संपर्कात आले। संशयित मयूर फडके हा सोने लिलाव करत असल्याने इतर दोघा संशयितांनी त्यांना गुंतवणूक करण्यास सांगितले। त्या बदल्यात चांगला परतावा मिळेल असे आमिष देखील दाखवले। तिघांनी दाखवलेल्या आमिषापोटी तक्रारदारांनी रोख रक्कम RTGSद्वारे 2,27,93,000 रुपये दिले। ही रक्कम ठराविक कालावधीसाठी दिली होती। ठरल्याप्रमाणे तक्रारदारांनी संशयितांकडे पैशांची मागणी केल्यानंतर पैसे देतो असे मोघम सांगून वेळ मागून घेतली। वेळ दिल्यानंतरही पैसे परत मिळत नसल्याने तक्रारदार यांनी संशयिताकडे पैशांचा तगादा लावला। अखेर संशयितांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने तक्रारदार यांनी पोलीस ठाणे गाठले। शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही सर्व घटना घडल्याने पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे।